वयाची 89 वर्ष, शरीर थकलं असेल पण लढण्याची जिद्द अजूनही तशीच आहे. होय, मी बोलतोय अण्णा हजारे यांच्याबद्दल, ज्या अण्णांनी 2005 मध्ये रक्ताचं पाणी करून उपोषण करून आपल्याला माहितीचा अधिकार मिळवून दिला. त्याच अण्णांना वयाच्या या टप्प्यावर पुन्हा एकदा मैदानात उतरावं लागतंय. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. मी विठ्ठल साबळे आणि तुम्ही पाहताय बाई माणूस. येत्या 5 जुलै पासून अण्णा राळेगण सिद्धीच्या यादव बाबा मंदिरात बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहेत. हा इशारा मिळताच अख्ख्या सरकारी यंत्रणेची धावपळ उडाली आहे. काल राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे स्वतः आपल्या फौज फाट्यासह राळेगण सिद्धीला अण्णांना भेटायला धावत गेले. तिथे प्रदीर्घ चर्चा झाली. सरकारी अधिकाऱ्यांनी अण्णांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण अण्णा आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. जोपर्यंत सरकार हे जाचक नियम मागे घेत नाही तोपर्यंत मी एक पाऊलही मागे हटणार नाही, असं अण्णांनी ठणकावून सांगितलं. पण प्रश्न असा आहे की अण्णांना वयाच्या 89व्या वर्षी पुन्हा उपोषणाला का बसावं लागतंय? तर मंडळी, त्याचं कारण समजून घेण्यासाठी आधी आपल्याला एका गोष्टीचा विचार करावा लागेल. समजा घरातल्या अंधाऱ्या दमट कोपऱ्यात आपण अचानक बॅटरीचा उजेड टाकला तर तिथली झुरळं कशी सैरावैरा पळतात ना, नेमका हाच उजेड पाडण्याचं काम आपला आरटीआय करतो. पण कमाल बघा, आपल्या देशातल्या सरन्यायाधीशांना हा उजेड पाळणारा सामान्य माणूस थेट झुरळासारखा वाटायला लागलाय. हे आरटीआय कार्यकर्ते म्हणजे झुरळ आहेत, कुठेही घुसतात, असं संतापजनक विधान मध्यंतरी गाजलं होतं. म्हणजे प्रशासनातला भ्रष्टाचाराचा कचरा साफ करायला निघालेला सामान्य नागरिक यांना झुरळ वाटतो. आणि या झुरळाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी की काय महाराष्ट्र सरकारने 12 जूनला माहिती अधिकाराची नवी जाचक नियमावली आणली आहे, ज्याला अण्णाचा तीव्र विरोध आहे. आता विचार करा, सरकार अचानक या कायद्याच्या मागे का लागलंय? सरकार असं का करतंय? तर याच्या मागे एक गणित आहे. माहिती दडवा, खुर्ची वाचवा. गेल्या काही वर्षात ग्रामीण भागातील विहिरींचे घोटाळे, रस्त्यांचा निधी आणि बड्या नेत्यांची टक्केवारी हे संबंध राजकारण आरटीआयच्या एका कागदाने चव्हाट्यावर आणलंय. सामान्य माणसाच्या हातात आलेल्या या ताकदीमुळे भ्रष्ट यंत्रणेची झोप उडाली आहे. जर प्रत्येक गोष्टीची माहिती जनतेला सहज मिळायला लागली तर पारदर्शकतेचा बुरका फाटेल, हीच भीती सरकारला सतावते आहे. म्हणूनच कायदा थेट रद्द करता येत नाही, मग तो आतून पोखरून कमकुवत करायचा, ही नवी चाल सरकारने खेळली आहे. आता सरकारने 12 जूनला काढलेल्या नव्या परिपत्रकात नेमके काय काय नियम लावलेत ते सविस्तर समजून घ्या. सगळ्यात पहिलं म्हणजे आरटीआय अर्जाची फी 10 रुपयावरून थेट 30 रुपये केली. तिप्पट वाढ. बरं, फी वाढवली तर वाढवली, पण माहिती दडून ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवरचा दंड वाढवला का? तर नाही, तो आहे तेवढाच आहे. दुसरा नियम असा की तुमच्या अर्जात फक्त 150 शब्द असले पाहिजेत आणि विषय पण एकच पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला गावातल्या विहिरींची आणि रस्त्यांची माहिती एकत्र हवी असेल तर 2 वेगळे अर्ज करा, 90 रुपये मोजा आणि सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवा. अहो, एखाद्या सर्वसामान्य माणूस शब्दांची मोजदाद करत बसेल की भ्रष्टाचार बाहेर काढेल. पण याहून भयानक नियम पुढे आहेत. आता आरटीआय अर्ज करताना आधार कार्ड किंवा अन्य ओळखीचा पुरावा जोडणं बंधनकारक केलंय. एखाद्या भागात किंवा शहरात जो सामान्य माणूस स्थानिक नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढतो त्यानं आपलं नाव पत्ता थेट त्या भ्रष्टाचाराच्या हातात द्यायचं. जर माहिती मागवणाऱ्यांची ओळखच उघडी पडली तर त्याचा जीव सुरक्षित राहील का? आणि गंमत म्हणजे जर सुनावणीच्या वेळी अर्जदार गैरहजर राहिला किंवा त्याचा मृत्यू झाला तर ती केसच तिथल्या तिथे कायमची बंद. म्हणजे विचार करा, एखाद्या भ्रष्ट अधिकाऱ्याने अर्जदारावर दबाव आणला किंवा त्याचा काटा काढला तर भ्रष्टाचाराची फाईल सरकार स्वतःहून बंद करणार. हा नियम भ्रष्टाचारांना पाठीशी घालणारा आहे की सामान्यांना न्याय देणारा? तुम्हीच सांगा. मंडळी, अण्णा हजारेंनी हा कायदा सामान्य जनतेला ताकद देण्यासाठी आणला होता. आज त्याच कायद्याचा गळा घोटला जातोय. हा लढा फक्त अण्णांचा नाही तर माझ्या, तुमच्या आणि या देशातल्या प्रत्येक जागरूक नागरिकाचा आहे. कारण जर हा कायदा आज कमजोर झाला तर उद्या तुमच्या हक्काचा पैसा कुठल्या अधिकाराच्या खिशात गेला हे बघायला तुमच्याकडे डोळेही उरणार नाही. बाकी तुम्हाला काय वाटतं? अण्णा हजारे यांचं उपोषण योग्य आहे का? आणि नवीन आरटीआय नियमामुळे भ्रष्टाचाराला लगाम बसेल की भ्रष्टाचारांनाच आणखी मोकळं रान मिळेल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.